हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत की इंग्लिशमध्ये इंट्रोडक्शन कसं द्यायचं। तर स्वतःचं नाव सांगताना म्हणायचं आय एम संध्या। आता संध्या हे माझं नाव आहे। या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव सांगू शकता। जर तुम्ही विद्यार्थी असाल तर म्हणायचं आय एम अ स्टुडंट ऑफ दॅट कॉलेज। या दॅटच्या ठिकाणी तुमच्या कॉलेजचं नाव सांगायचं। जर तुम्ही नोकरी करत असाल तर म्हणा वर्किंग इन धिस कंपनी। धिसच्या ठिकाणी त्या कंपनीचं नाव सांगायचं। जर तुम्ही कोणता व्यवसाय करत असाल तर म्हणा आय एम डुईंग बिझनेस। जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर म्हणा आय एम लुकिंग फॉर अ जॉब। जर तुम्ही गृहिणी असाल तर म्हणा आय एम अ हाऊसवाईफ। आता आपण पाहणार आहोत की आपल्या परिवाराची इंग्लिशमध्ये ओळख करून देताना काय बोलायचं। तर आपल्या घरातील एखाद्या पुरुष व्यक्तीची ओळख करून देताना म्हणा ही इज, त्या व्यक्तीचं नाव सांगा। एखाद्या स्त्री व्यक्तीची ओळख करून देताना म्हणा शी इज आणि तिचं नाव सांगा। आपल्या वडिलांची ओळख करून देताना म्हणा ही इज माय फादर। आपल्या आईची ओळख करून देताना म्हणा शी इज माय मदर। आपल्या मोठ्या भावाची ओळख करून देताना म्हणा ही इज माय एल्डर ब्रदर। हा माझा छोटा भाऊ आहे असं म्हणताना म्हणा ही इज माय यंगर ब्रदर। ही माझी मोठी बहीण आहे असं म्हणताना म्हणा शी इज माय एल्डर सिस्टर। हे माझे आजोबा आहेत म्हणताना म्हणा ही इज माय ग्रँडफादर। ही माझी आजी आहे असं म्हणताना म्हणा शी इज माय ग्रँडमदर। अशाच प्रकारे तुम्ही आपल्या नातेवाईकांची ओळख करून देऊ शकता। त्याचबरोबर आपल्या शेजाऱ्याची ओळख करून देताना म्हणा ही इज माय नेबर। तुमच्या एकाच वर्गात शिकणारा मुलगा असेल तर म्हणा ही इज माय क्लासमेट। जर तुमच्या ऑफिसमध्ये सोबत काम करणाऱ्या व्यक्तीची ओळख करून देताना म्हणा ही इज माय कलीग। तुम्हाला इंग्लिश बोलण्याची आवड असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।